सुरेखा माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। आता होळी जवळ आलेली आहे, सर्वजण पुरणपोळी करतात, पण चण्याच्या डाळीने काही जणांना ब्लोटिंग होतं, गॅसेस होतात, पचत नाही, ते पचायला थोडी जड असते। तर आपण थोडं हेल्दी व्हर्जन बघणार आहे, तर आपण रताळ्याची पोळी बघणार आहे। तर इन्स्टेड ऑफ चणा डाळ आपण रताळी वापरून त्याची आपण पुरणपोळी बनवणार। ही 2 वाट्या मी कणिक घेतलेली, या वाटीने 2 वाट्या कणिक आहे, तर आपण ते चाळून घेतो आहे। मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलं आहे, म्हणजे कोंडा बिलकुल राहणार नाही आणि पीठ चिकट होईल। तर आपल्याला मऊ पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर आपण त्याच्यासाठी थोडंसं पिठामध्ये थोडंसं मीठ घालतो आहे, मिठाने चिकटपणा येतो। आणि थोडं 2 चमचे तेल घालणार, 2 वाटीला 2 चमचे तेल। तर आपण आता कणिक सैलसर भिजवून घेणार आहे, कारण ते आपल्याला एक 15-20 मिनटं ठेवायला लागणार। सैलसरच भिजवून घेतोय कणिक, म्हणजे पोळी छान मऊ होते। बाजून 1 चमचा तेल घालून आपण मळतो। एकूण आपण 3 चमचे तेल घातलेलं आहे। आणि ही पीठ भिजवून ठेवायचं, कारण त्यातलं ग्लुटेन ॲक्टिवेट होतं आणि छान मुरली की पोळ्या छान होतात, म्हणून ते मुरवत ठेवायला पाहिजे। म्हणून सर्वप्रथम आपण कणिक भिजवून घेतो, थोडंसं तेल लावून आपण ठेवून देतो। थोडंसं तेल लावून हे आपण भिजवून ठेवतो 10-15 मिनटं। 2 शिट्ट्या देऊन मी रताळी उकडून घेतली आहे कुकरमध्ये। तर पाणी रताळीमध्ये नाही घालायचं आहे, कुकरमध्ये खाली घालायचं आहे आणि ते उकडून घेतले, तर ते ड्राय राहतात। जर तुम्ही त्याच्यात पाणी घातलं तर ते फार पचपचित होतात, पण ते पोळी लाटायला प्रॉब्लेम होतो। तर आपण हे सोलून किसून घेऊया। रताळी आपण किसून घेतोय, बस। ही रताळी आपण किसून घेतलेली, तर आपण किस किती होतो ते वाटीने मोजून घेऊया, म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज येईल। 1 वाटी 2 वाटी किस आहे, साधारण 3 रताळी होती, पाव किलो असतील, तर त्याच्यात आता 2 वाट्या किस झालेला आहे। तर त्याच्यासाठी आपण 1 वाटी गूळ घालतो। कढईमध्ये आपण गूळ आणि रताळी मिक्स करून परतून घेणार आहे। तर 1 चमचावर तूप घातलं आहे मी, गॅस मध्यम आहे। तर आपण याच्यात रताळ्याचा किस 2 वाट्या, साधारण 1 वाटी गूळ घालतो। तुम्हाला जास्त हवं असेल तर थोडंसं जास्त घालू शकता, कमी असेल तर अर्धी पाऊण वाटी पण घालू शकता। तर आपण दोन्ही मिळून आता तो सारण करून घेणार आहे। तुम्हाला गोड आवडत असेल तर अर्धी वाटी पण गूळ पुरेल। हे आपलं आता घट्ट झालेलं आहे गूळ घातल्यानंतर। त्याच्यात आपण थोडंसं केशर घालतोय, चमचा आपण वेलची पूड घालतो, मग थोडंसं आपण जायफळ किसून घालतो। गुळाच्या पदार्थात जायफळ छान लागतं, तर थोडंसं जायफळ पण घालतो। ते थोडंसं गोड वाटलं तर तुम्ही थोडा रताळा अजून ॲड करू शकता, आणि रताळी गोड असली तर गूळ कमी लागतो। तर रताळ्याच्या क्वालिटीवरती अवलंबून आहे। तर आता हे आपलं सारण तयार झालं आहे। हे सारण मी थोडंसं 2 पोळ्यांचं गार करून घेतलेलं आहे, तर आपण पोळी लाटून दाखवतो। त्याच्या पुरणाच्या गोळ्यासारखे 2 गोळे आपण करून घ्यावे। ही कणिक आपण भिजवून ठेवली होती 15-20 मिनटं, ती छान मुरली। आता आपण तांदळाची पिठी वापरतोय लाटायला, त्यामुळे एक छोटासा गोळा घेतोय।
तर आपण याची वाटी करून घेऊया. चिकटत असलं थोडंसं पीठ लावून घ्यायचं. तर आपण हा गोळा रताळे आणि गूळ शिजवलेला गोळा आपण घालून घेऊया. हे रताळ्याचं पुरण आहे. तर हलक्या हाताने लाटायला लागेल पोळी. आता आपली मस्त रताळ्याची पोळी तयार होणार आहे. ही तुम्ही तुपाबरोबर खाऊ शकता, दुधाबरोबर खाऊ शकता. तर ही आता आपण तव्यावर टाकूया. तवा तापलेला आहे, गॅस मध्यम आहे. आपण तव्यावर टाकूया. ती तुपावरती भाजणार आहे, ती आणखीन खमंग होते. तर आपण अजून एक लाटून दाखवते. पुरणासारखंच मऊ आणि घट्ट झालेलं आहे. त्यात केशर, वेलची आणि जायफळ घातले आपण. तर त्याच्यापेक्षा आपण हा गोळा छोटा घेतलेला आहे पुरणापेक्षा. थोडंसं पीठ लावून आपण त्याची वाटी तयार करून घेऊया. वाटीत आपण पुरण भरून घेऊया. आपण पुरणाची पोळीला कसं भरतो तसंच भरायचं आहे, किंवा आलू पराठाला भरतो तसं. आणि आपण हे असं बंद करून घेणार आहे. आता हे उलटवून घेऊया. उलटल्यावरती आपण थोडंसं तूप त्याच्यावर लावणार आहे. तूप लावणे तव्यावर खमंग होते पोळी. तर दुसरी पोळी आपण लाटूया. त्याच्यात आपण बिलकुल मैदा वापरलेला नाही, फुल कणिक आहे, गूळ आहे आणि एकदम हेल्दी व्हर्जन आहे. तर चेंज म्हणून आपण कधीही सणावारी करू शकतो. आणि याच्यात तुम्ही कणकेच्या ऐवजी राजगिऱ्याचं पीठ घेऊन उपवासाची पण पोळी करू शकता. पण ते राजगिऱ्याचं पीठ थोडंसं गरम पाण्यात भिजवायला लागेल तूप टाकून. तर आम्ही उलटून घेऊया. चांगली खरपूस भाजायची. दुसऱ्या साईडला आपण तूप लावून घेऊया. पुरण वाटायचं, शिजवायचं ते खूप नवशिक्यांना जमत नाही. त्यामुळे ही अशी सोपी वाटते मला. त्याला पुरणपोळी करायला खूप एक्सपर्ट लागतं, खूप एक्सपिरियन्स लागतो, खूप प्रॅक्टिस लागते. हे असं सोपं वाटलं मला म्हणून मी दाखवते. तरी आपली पोळी झालेली आपण काढतो. तशीच आपण दुसरी पोळी भाजून घेतो. त्याच्यात तुम्ही खवा पण घालू शकता. तर आपण रताळ जेव्हा शिजवतो गुळाबरोबर तेव्हाच तुम्ही थोडंसं रताळ्याबरोबर मावा घालू शकता. एक पाव किलो रताळ्याला एक 50 ग्रॅम मावा घालू शकता. तर छाती पण छान होते, खुसखुशीत. मग आपण हे हेल्दी व्हर्जन केलं आहे म्हणून मी काही घातलं नाही, फक्त रताळी आणि गूळ घातला. अशी ही आपल्या रताळ्याची पोळी खुसखुशीत, खमंग आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर तुम्ही तुपाबरोबर आणि दुधाबरोबर सर्व केली. तुम्ही एखादी लोणच्याची फोड पण घेऊ शकता, गोड आणि तिखट म्हणून. तर हे खूप छान होते. आमच्या इथे माझ्या माहेरी शेती आहे, तिथे खूप रताळे व्हायचे. तर माझी आई नेहमी करायची. तिची रेसिपी आहे, तर तुम्ही करून बघा. ह्याच्यात मी फक्त कणिक, गूळ आणि हे वापरलेलं आहे. फ्लेवरला थोडंसं वेलची आणि घातलेलं. तर खूप छान होते. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.